आज आपण चंदन बटव्याची भाजी बनवतोय। ही रानभाजी आहे आणि चवीला इतकी भन्नाट होते। तर अशा प्रकारे कोवळी किंवा फुटीची भाजी घ्यायची आहे आणि निब्बर असलेली भाजी घ्यायची नाही। तर अशा प्रकारे मी पूर्ण भाजी निवडून घेतलेली आहे। देठ वगैरे घ्यायचे नाही, तर शेंडेच घ्यायचे, म्हणजे मोकळी करणार असाल तर पटकन परतल्या जाते भाजी। आणि ह्या भाजीला धुताना थोडंसं मीठ टाकून 10-15 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवायची, त्याच्यानंतर चाळणीवर ठेवून घ्यायची आहे। आता आपण इथं कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाकून घेऊ शकता। तर मी इथं भाजी परतण्यासाठी 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। पळी इथं माझी छोटी आहे त्यामुळे 3 पळी टाकले। तर पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेला 7 ते 8 लसण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लसण जास्त करपणार नाही त्याच्या अगोदर आपल्याला भाजी पटकन याच्यामध्ये टाकून घ्यायची। भाजी दिसताना तर खूप सारी दिसते, पण केल्यानंतर अगदीच थोडीशी होते, त्यामुळे ही भाजी जास्तीची घ्यावी लागते। तर आता ही भाजी हाय फ्लेमवर पटकन अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे जे लसण आहे किंवा तेलामध्ये पटकन परतल्या जाते। लसण पण पूर्ण भाजीला लागतो, त्यामुळे भाजीची चवसुद्धा छान लागते। आणि ही भाजी चवीला इतकी भन्नाट लागते ना, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तर अगदीच मस्त अशी लागते। पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतल्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे हिरवी मिरची टाकायची असेल तरीही चालेल। तर इथं मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि अगोदर 3-4 मिनिट भाजी परतून घ्यायची, तेव्हाच हे मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, म्हणजे मसाले जळणार नाहीत किंवा कढईसुद्धा खाली कढईला चिकटणार नाहीत भाजी परतून घेतल्यामुळे। आता इथं भाजी कवळी असल्यामुळे किंवा फ्रेश ताजी असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही बनवण्यासाठी। थोडीशी शिळी वगैरे भाजी असली तर पटकन शिजत नाही आणि चवीलासुद्धा व्यवस्थित लागत नाही। तर आता ही बघा छान अशी परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे ही भाजी होते। याचं जो रस्सा तयार झाला आहे ते चेक करायचं आहे, मिठाचं किंवा तिखटाचं प्रमाण जे आहे ते बरोबर आहे का यासाठी। ठेचून घेतलेल्या 2-4 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत चवीसाठी। तुम्ही फक्त हिरव्या मिरची जरी केलं तरीही चालतं। ती लो फ्लेमवर आपल्याला ही झाकून भाजी घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी टाकायची बिलकुल गरज पडणार नाही। तर 2-4 मिनिटांनंतर बघू शकता, 1-1.5 मिनिटांनी भाजी चेक करायची, नाहीतर 2-4 मिनिट ठेवून कधी 7-8 मिनिट होतात हे लक्षात येत नाही आणि भाजी करपल्या जाते। तर आता यात थोडंसं पाणी आहे, तोपर्यंतच आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। आता इथं तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। मी इथं 1 चमचा भरून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आणि कधीही लोखंडाच्या कढईत भाज्या करत असाल तर भाजी तयार झाली की लगेचच गरम आहे तोपर्यंत दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करायची, म्हणजे भाजी कळकट वाटणार नाही। तरीही मी थोडीशी गरम आहे तोपर्यंतच भाजी काढून घेते, याचं लाईफसुद्धा वाढतं आणि गंज वगैरे लागत नाही। आता शेवटी लोखंड असल्यामुळे ही काळजी घ्यावी लागते, इतकी मस्त खमंग होते। तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा। तर आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया। चंदन बटव्याच्या झटपट भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।